अचानक पाहुणे आले आणि स्वयंपाक करायचं काय काळजी वाटते ना. तर आता आज आपण असं बनवणार आहोत 4 लोकांसाठी दालचा. त्यासाठी मी इथे घेतले तुरीची डाळ 1 वाटी आणि अर्धा वाटी हे हरभऱ्याची डाळ आणि अर्धा भोपळा, 1 कांदा चिरलेला, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो आणि कसुरी मेथी आणि हळद. आता आपण शिजवायला घेऊयात. फोडणीची तयारी आपण नंतर करूयात. शिजवायला कुकरमध्ये टाकूयात. कुकरमध्ये पाणी टाकून एक वस्तू आपण टाकून घेऊयात. डाळ धुवून टाकूयात. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कसुरी मेथी आणि हळद. आता आपण भोपळा टाकूयात. भोपळा असं मोठासा कापून घेतलेला आहे आणि 1 चमचा मीठ टाकून आपण 5 शिट्ट्या करून घेऊयात. पहिली शिट्टी आली की आपण गॅस कमी करूयात. भाताची तयारी करूया. तर मी गॅस चालू करून आपण पातेली ठेवूयात. इथे मी मोठ्या 2 वाट्या भात घेतलेला आहे. आपण भात करूयात. भाताला फोडणी द्यायची. तेल घेतलेलं आहे मी इथे. हे अख्खा गरम मसाला, तेल, मिरची आणि मीठ. आता आपण फोडणी करूयात. हे तांदूळ आपण धुवून घेऊयात. जिरा कोलम, जिरा राईस करूयात आपण. लगेच शिजतो आणि पाणी पण कमी लागते ह्याला. जिरा कोलम आहे. थोडंसं तेल. आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाले टाकूयात. गॅस कमीच ठेवायचं. जास्त गरम तेल होऊ नाही द्यायचं, नाही तर करपतात. त्याच्यामुळं गॅस कमी ठेवायचा. हलवून घेऊया थोडंसं. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकूयात. हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घेऊन आपण ह्याच्यामध्ये तमालपत्र टाकूयात, म्हणजे करपणार नाही. कमीच गॅस ठेवला मी इथे. आता हे भाजून झालेत आपलं. पाणी टाकूयात आपण. पाणी गरम झालं की भात टाकूयात. पाणी अजून लागणार आहे. पाणी टाकूयात नंतर. अजून पाणी. मीठ टाकूयात. मीठ चवीनुसार टाकायचं. पाणी उकळलेलं आहे. आपण आता भात टाकून घेऊयात. उकळल्यानंतर टाकायचं आणि ह्याला शिजू द्यायचं 10-15 मिनिटं. हलवून घेऊयात. छान उकळी आलेली. आता आपण गॅस कमी करूयात. उकळी आलेली. आता गॅस कमी करूयात आपण. असं मोकळा भात करायचा आपल्याला. चिकट नाही करायचं. त्यामुळे पाणी नाही जास्त टाकलं. लागलं तर वर ह्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवून आपण थोडंसं टाकूयात. आता थोडंसं झाकण ठेवूयात 5 मिनिटानंतर, म्हणजे उतू जाणार नाही, वरती नाही येणार. असं झाकण ठेवून ह्याच्यावरती पाणी ठेवूयात. थोडंसं लागलं तर पाणी टाकूयात. भात आता शिजत आलेलं आहे. थोडंसंच पाणी लागेल आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात. 15 ते 20 मिनिटात भात शिजून होतो पातेल्यामध्ये. आता आपण झाकून ठेवूयात थोडंसं पाणी टाकून आणि 2 मिनिटात गॅस बंद करूयात. हे झालं भाताचं. आता आपण फोडणी करूयात. आता आपण फोडणीसाठी मी तेल घेतले. इथं खडा गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची, कांदा आणि हे अद्रक लसणाची पेस्ट करून घेऊयात. हे मीठ थोडंसं लागलं तर टाकायचं चवीनुसार. आणि इथे गरम मसाला. हे आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेऊयात.
भात शिजून झालाय. आता आपण गॅस बंद करूयात. इथे मी फोडणीसाठी मिरची आणि चिंच भिजून घेतलेली आहे. आता चला आपण फोडणी करूयात. गॅस चालू केलेला आहे. कमीच गॅस ठेवायचा फोडणी देताना कधी पण. तेल घेऊयात. तेल 1 चमचाभर. कढई चांगली गरम झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकूयात. हलवून घेऊयात थोडंसं आणि तेजपत्ता टाकूयात. आपण हिरवी मिरची टाकूयात. हिरवी मिरची थोडीशी परतू दिली की सुकी मिरची टाकूयात. त्याच्यानंतर लगेचच कांदा टाकूयात. कांदा मी बारीक चिरलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा. मग याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूयात. कांदा छान परतून झालेला आपला. आता आपण पेस्ट टाकूयात. लाल तिखट टाकूयात आणि गरम मसाला थोडंसं हलवून घेऊयात आणि लगेच आपण डाळ टाकूयात. डाळ भोपळा छान शिजून झालेलं आहे आपलं. आता कढईमध्ये टाकून घेऊयात. झाला आपला मस्त घरच्या घरी व्हेज दालचा तयार. आता आपण ह्याच्यामध्ये चिंच टाकूयात. चिंच सगळ्यात शेवटी. चिंचेचा कोळ. जास्त आंबट नाही करायचं आपल्याला, कमीच टाकायची चिंच. भातावरती पण थोडीशी कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर टाकूयात बारीक चिरून. झाला आपला मस्त दालचा तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.